सुर्लाच्या शेतकारांक अच्छे दिन येवपाची आस्त निर्माण जाल्या। फाटल्या 18 वर्सां सावन हे शेतकार लुकसाण भरपाय मागत येयल्यात, पूण तांकां ती मेळूंक नासली। सरकारान ही प्रक्रिया सुटसुटीत करत शेतकारांक थाकाय दिवपाचे दिकेन पावलां उबारल्यात। दिवचलचो उपजिल्लोधिकारी शुभम नायकान सांगले। सुर्लाच्या शेतकारांनी ही केस हायकोर्टात व्हेल्ली। 2007तच हायकोर्टान सुर्लाच्या पिडेस्त शेतकारांक लुकसाण भरपाय दिवपाची ऑर्डर खण कंपन्यांक दिल्ली, पूण खण कंपन्यांनी दिल्ली रक्कम पिडेस्तांक वेळार मेळूंक नासली। पूण आतां तांकां ती मेळटली। 20 मे ते 22 मे मजगती सकाळी 9 ते सांजे 5 मेरेन उपजिल्लोधिकारी आनी मामलेदार कचेरेंतले अधिकारी सुर्ला येवन डॉक्युमेंट तपासतले। त्या उपरांत ते डॉक्युमेंट कोर्टात दितले। त्या उपरांत शेतकारांक थाकाय मेळूं येता। सो आयची ब्रीफिंग आसा, इट इज अबाउट दी फॅसिलिटेशन कॅम्प जे आमी नेक्स्ट वीक शेड्यूल केल्ले आसा फ्रॉम 20th मे टू 22nd मे 10 AM to 5 PM एट गव्हर्मेंट हाय स्कूल सुर्ला। सो हे जे फॅसिलिटेशन कॅम्प आसा, इट इज फॉर दी बेनिफिशरीज ऑफ सुर्ला विलेज, एस्पेशली अफेक्टेड फार्मर्स जे रिट पेटिशन 443 ऑफ 2004 हितून हायकोर्टान ऑर्डर जी पास केल्ली इन द इयर 2007। सो हे पेटिशन घातिल्ले विलेज पंचायत सुर्ला, सुर्ला ग्राम कृती समिती आणि 2 प्रायवेट पेटिशनर्स आशिल्ले। सो इट वॉज रिगार्डिंग फार्मर्स ऑफ सुर्ला अफेक्टेड बाय मायनिंग रिलेटेड सिल्टेशन आणि कन्सर्न कंपनीज वर वेरियस कंपनीज लाईक सालगांवकर अँड ब्रदर्स लिमिटेड प्रायवेट लिमिटेड, चौगुले, सोशिदाद दे फोमेंतो, DB बांदोडकर, VS टेम्पो अँड तिंबळो प्रायवेट लिमिटेड। सो हे सगळे कंपनी जे आशिल्ले तेंच्यांनी तेंचे कॉम्पेन्सेशन डेपॉझिट केल्ले बिफोर दी हायकोर्ट somewhere in the year 2007, and court had appointed the deputy collector and subdivisional magistrate as the court commissioner in respect of this writ petition. So almost 3.4 CR was submitted before the high court by the mining companies, and it was a direction म्हणजे court an order दिला to various claimants of the Surla village की त्यांच्यानी claims बिफोर डेप्युटी कलेक्टर घालपाचे आणि दे हॅव टू गेट दी कॉम्पेन्सेशन फ्रॉम दी हायकोर्ट। सो आमी आतां एक कंपायलेशन केलां, कारण इतले वर्सां हो मॅटर पेंडींग आशिल्लो, ऑलमोस्ट आतां 18-19 इयर्स जाला आणि तितले क्लेम्स येवना फ्रॉम दी बेनिफिशरीज फॉर वेरियस रिजन्स। मे बी आतां ते ओरिजिनल क्लेमंट आसा, दे मे हॅव डिसीज्ड, सो तेंचे लिगल एर जे आसा तांकां डॉक्युमेंटेशन खातीर खुबशी डिफिकल्टी जातली। सो आमी प्रोसेस स्ट्रीमलायन केला आणि वी विल बी हॅविंग द फॅसिलिटेशन कॅम्प नेक्स्ट वीक 20th मे ऑनवर्ड्स। सो आम्ही एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स केला विच विल सिम्प्लिफाय दी प्रोसेस अँड एट अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही सगळे क्लेम व्हेरीफाय करून वील बी एबल टू कम्युनिकेट टू हायकोर्ट। सो मेन जे डॉक्युमेंट्स आसा लोकांनी कंपायल करून नेक्स्ट वीक जे हाडपाक जाय ते आसा फॉर्म 1 and 14 आणि गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ। इट कॅन बी आधार, इलेक्शन कार्ड और एनी वॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ। तसेच बँक डिटेल्स, कॅन्सल चेक और पासबुक फॉर IFSC अँड अकाउंट डिटेल्स। इन केस ऑफ डेथ ऑफ ओरिजिनल एप्लिकंट तेंच्यांनी डेथ सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाची ऑफ ओरिजिनल क्लेमंट आणि लिगल एअरशिप डॉक्युमेंट किंवा अदर सक्सेशन और इन्व्हेंटरी डॉक्युमेंट जर केल्ले आसा ते तेंच्यांनी प्रोड्यूस करपाचे। इफ सच डॉक्युमेंट इज नॉट देर देन दे हॅव टू प्रोड्यूस इंडेमनिटी बॉन्ड। सो हो फॉर्मॅट आम्ही रेडी केला, इंडेमनिटी बॉन्ड, जो आम्ही पंचायतीन दवरला। दॅट फॉर्मॅट इज अवेलेबल एट विलेज पंचायत सुर्ला। सो लोकांनी हो इंडेमनिटी फॉर्मॅट चेक करून त्या प्रमाणे आपले डॉक्युमेंट रेडी दवरपाचे। ते इंडेमनिटी बॉन्ड फॉर्मॅट इट हॅज टू बी स्वर्न ऑन 100 रुपीज स्टॅम्प पेपर। ते सुद्धा आम्ही फ्लेक्सिबिलिटी दवरला। इफ पीपल आर नॉट एबल टू प्रोड्यूस दॅट स्वर्न बिफोर नोटरायज्ड, सो तशें आमी फ्लेक्सिबिलिटी दवरला। आवर मामलेदार वील फॅसिलिटेट फॉर एक्झिक्युशन ऑफ दी इंडेमनिटी बॉन्ड। तशेंच हे सोडून जर आनी कितें रेलेवंट डॉक्युमेंट आसा सर एप्लिकंटान प्रोड्यूस करचे। सो टोटली आमी जे आतां कॅल्क्युलेट केला ऑलमोस्ट 300 सर्वे सब डिविजनाचे कॉम्पेन्सेशन पेंडींग आसा आणि ऑलमोस्ट इट वील अमाउंट टू 16 lakh square meters अप्रॉक्सिमेटली with respect to which claims are pending.